घरात एवढा पसारा पडलाय, नुसती काम आहेत. मी एकटी कसं आवरणार हे सगळं? तर नवीन कामवालीला बोलवलं होतं, अजून कशी नाही आली ती? इतकी वाजल्यात एवढी कामं. सीमा, ये बाई लवकर ये. कधी होणार? नाही होणार आहे माझ्याच्यानी. काय करू? करू का? तुम्ही? हो. अनुप्रिया कुठे? अनु नाहीये. नाहीये म्हणजे? तुम्ही या ना, आतमध्ये या, पण बसून बोलूया. या. बसा ना. हो. पाणी? हा, नको नको का? ऍक्च्युली त्या दिवशी कार्यक्रम झाला त्यानंतर अनुप्रिया क्लासला आलीच नाही आणि मी तिला आता हेच सांगायला आले होते की असं करून चालणार नाही. 2 दिवस क्लासला यायचं, 2 दिवस नाही यायचं. हा काही साधा सुद्धा क्लास नाहीये. असं सारखा सारखा बुडवून नाही चालणार ना. अनु नाहीये घरी, ती तिच्या माहेरी गेलीये. तिच्या आईला बरं वाटत नव्हतं म्हणून अहो गेलीये ती. ओ, तरीच ती क्लासला आली नाही. एनिवेज, पण त्या दिवशी अनुप्रिया जे कार्यक्रमात बोलली ना, त्याला खूप छान रिस्पॉन्स आलाय ऑडियन्सचा. तेच तिला सांगायचं होतं. हो का? मी सांगते ना तुमचा निरोप, मी सांगेन नक्की. ते सांगाच हो तुम्ही, पण मलाही पर्सनली सांगायचं होतं. मला जरा तिच्या माहेरचा नंबर मिळू शकेल का? काय आहे ना, मला पण तिच्या आईची जरा चौकशी करता येईल ना. देताय ना माहेरचा नंबर? देते ना. 9702. हा. कमाल. एक नंबर झालेली इडली. वा. प्रथमला आवडते हा. इडली. हा. माझ्या प्रथमला आवडते. हा. ताई, एक बोलू? खरंच बाई, खूप वाईट वाटतं तुझ्यासाठी. म्हणजे बघ ना, काय नशीब आहे. असं भरलेलं ताट आहे समोर, पण तू खाऊच शकत नाहीस. नाही, अर्थात असं मुलाची काळजी असेल तर कुठल्या आईच्या घशातून खाली उतरेल ना घास, समजू शकते. पण काय ग अनुताई, म्हणजे नवऱ्यानी टाकलेल्या ज्या मुली असतात, ज्या माहेरी येतात, त्यांच्या सगळ्यांची अशीच अवस्था होते का? नाही म्हणजे विशेषतः जे असे वाईट निर्दयी नवरा असतो ना, त्यांनी टाकलेल्या बायकांची. बिचाऱ्या बायका. काही काही जणींना तर माहेर पण नसतो ग. पण तू नशीबवान आहेस, मस्त घर माहेर आहे तुला. आई बाबा भाऊ सगळे खूप काळजी घेतात तुझी, प्रेम करतात. वर आम्ही तुला पोसू असंही म्हणतात. पण तुला सांगते, काही मुली असतात ज्या म्हणजे नवऱ्याने टाकलेल्या अशा, त्या जेव्हा माहेरी येतात ना, त्यांचे आई वडील त्यांना आल्या पावली परत पाठवतात. वर म्हणतात, तू मेलीस. म्हणजे ज्या दिवशी तुझं लग्न करून दिलं ना, त्या दिवसापासून तुझं घर कुठलं? सासरचं. माहेर फुली. बट यू आर लकी. थँक गॉड इकडेच तू. पण जर का तुझ्या बाबतीत तसं झालं असतं तर रस्त्यावरच आली असतीस की तू.
सॉरी 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 म्हणजे असं बोलायचं नव्हतं मला. तू 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 काही काळजीच करू नकोस, पण तू आता माझ्या घरी आहेस ना, म्हणजे तुझ्या आई बाबांच्या घरी आहेस ना, तू सेफ आहेस.